आजचा जो व्लॉग आहे तो मी इथून देवाऱ्यापासून सुरुवात करते का, त्याचं रिझन तुम्हाला पुढे समजेल. छानपैकी ना मस्त पूजा वगैरे झाली. सकाळी सकाळी अव्याश आणि पप्पांचं चालू होतं काहीतरी खाण्याचं काम. पण मला जेव्हा मी सकाळी उठते ना तेव्हा अव्यासाठी काहीतरी बनवावं हे इच्छा असतेच, कारण तो रात्रीभर मी त्याला ना फीड शक्यतो देतच नाही. म्हणून मस्तपैकी आज आहे ना ज्वारी आणि गव्हाच्या पिठाचा मस्त चिला बनवलेला, त्याच्यानंतर हेअर वॉश केला आणि त्याच्यानंतर आज संडे असल्यामुळे ना ह्या तिघांनाही मी रिलायन्सला पाठवलं आणि मी गेली नाही, कारण मला घरात बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आवरून घ्यायच्या होत्या. म्हणजे ते येईपर्यंत माझ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि हे 2 कूलर मी रूममधून पप्पांचे काढले, जे की इतके धुळीने माखले होते, किती पण क्लीन कर. पण म्हटलं आज त्यांना आहे ना प्रॉपर वॉश करून टाकते. वॉश वगैरे करायचं ठरवलं घेतलं आणि इकडे हे झुंबर जे आहे ना ते सुद्धा क्लीन करून घेतलं. देवाऱ्यामध्ये ना बऱ्याचशा सगळ्या ज्या आहेत ना त्या चांदीच्या मूर्त्या आहेत, त्याच्यामुळे काय होतं ना त्या काळ्या ह्या पडतातच कितीही तुम्ही क्लीन करा. पण मी ज्यावेळेस आहे ना विचारलं होतं एकदा दोनदा आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं होतं की कोलगेटची जी पावडर आहे त्याने जर छान क्लीन केले ना की इझिली ना छान असं भिजत ठेवायचा अर्धा एक तास आणि मग क्लीन जर केल्या ना तर ब्रशनी वगैरे जो आपण कधीही वापरलेला नाही, म्हणजे नवीन काढला तरी चालेल, कारण शेवटी देवाच्या मूर्त्या आहेत. तर बऱ्यापैकी माझे जे टाक किंवा ह्या मूर्त्या आहेत ना त्या बऱ्यापैकी म्हणजे क्लीन झाल्या होत्या. कारण आहे ना ह्या खूप नक्षीदार काम असतं, त्याच्यामुळे ना थोडं डिफिकल्ट जातं एकदमच क्लीन व्हायला. पण तुम्ही जर सारखं सारखं केलं ना तर मला तर वाटतं ह्या बऱ्यापैकी क्लीन होतील. पण माझ्या मला माझ्या हिशोबाने मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तर ऑलमोस्ट क्लीन झाल्या आणि टाक तर एक नंबर क्लीन झालं. त्याच्यानं देवारा सगळा चकाचक करून घेतला आणि देवाऱ्यामध्ये ना दिवसभर त्याला ड्राय व्हायला दिला, कारण तो प्रॉपर प्लायवूडचा आहे. त्याच्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून आज ना पिझ्झा खायची इच्छा होती म्हणून पिझ्झा खाल्ला आणि परत माझ्या कामाला लागली. त्याच्यानंतर देवारा सुकला वगैरे होता म्हणून सगळे देव सेट केले, पूजा वगैरे केली, आरती झाली आणि तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर, प्रसन्न आणि अप्रतिम दिसतं आहे. सो चलो व्लॉग इथे एंड करते. याचा ऑलरेडी मोठा व्लॉग आलेला आहे यूट्यूबला, चेकआउट करा. बाय, टेक केअर.